कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज 10वीचा निकाल जाहीर होणार आहे। खासगी पीएफ ट्रस्टमध्ये बदल केलाय। मुंबईतील पे अँड पार्किंग महागणार आहे। सौदी अरेबियाने अमेरिकेला इराणसमोर शरणागती पत्करण्यास भाग पाडलंय। पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली आहे। टेनिस खेळाडूंना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या संघटकांनी पाठिंबा दर्शवलाय। अलीच्या नव्या भूमिकेची चर्चा होतीये। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 8 मे वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे 10वी परीक्षेच्या निकालाची। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे। राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी दिली आहे। 10वीच्या निकालासाठी मंडळाने विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण ऑनलाईन पाहता येणार असून त्याची प्रत डाउनलोड किंवा प्रिंटही घेता येणार आहे। तसंच डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। शाळांनाही त्यांच्या लॉग इनद्वारे एकत्रित निकाल पाहता येणार आहे। निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसंच पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थी स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करू शकतील। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खासगी पीएफ ट्रस्ट चालवणाऱ्या कंपन्यांसाठीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेत। नवीन नियमांनुसार सूट मिळालेल्या संस्थांसाठी 2% व्याज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त अनिवार्य वार्षिक ऑडिटच्या जागी जोखीम आधारित ऑडिट प्रणाली लागू करण्यात आली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण होईल आणि कंपन्यांसाठी नियामक प्रक्रिया सुलभ होईल असं सरकारचं म्हणणं आहे। नवीन प्रमाणित कार्यपद्धती अंतर्गत या ट्रस्टसाठी व्याजदरांवर आता मर्यादा घालण्यात आली आहे। नवीन नियमांनुसार कोणताही सूट मिळालेला पीएफ ट्रस्ट EPFOने घोषित केलेल्या वार्षिक व्याजदरापेक्षा 2% अधिक व्याज देऊ शकणार नाही। आर्थिक शिस्त राखण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या बचतीचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय असं सरकारचं म्हणणं आहे। काही लहान ट्रस्ट सदस्य संख्या कमी असूनही 30% अधिक व्याजदर जाहीर करत होते, ज्यामुळे आर्थिक धोका वाढू शकत होता। हे टाळण्यासाठी व्याजदरांवर ही मर्यादा घालण्यात आली आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पार्किंग शुल्काची। मुंबई महापालिका प्रशासनाने पार्किंग शुल्कात 40% वाढ प्रस्तावित केली आहे। मुंबईतील वाहन मालकांना लवकरच पालिकेच्या पार्किंग लॉटमध्ये गाडी पार्क करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। याबाबत पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की या दरवाढीला अतिरिक्त पालिका आयुक्त यांची मंजुरी आधीच मिळाली आहे। पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची मंजुरी बाकी आहे। त्यानंतर औपचारिक अधिसूचनेद्वारे अंमलबजावणी करण्यापूर्वी या प्रस्तावाला स्थायी समिती आणि पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक असेल। अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुधारित दर मुंबईतील सर्व महानगरपालिका पार्किंग सुविधांना लागू होतील, ज्यामध्ये सार्वजनिक पार्किंग लॉट्स, ऑन स्ट्रीट पे अँड पार्क आणि ऑफ स्ट्रीट पे अँड पार्क सुविधांचा समावेश आहे। पार्किंग शुल्कात कोणत्याही प्रकारची वाढ झाल्यास लोक पार्किंगच्या जागा रिकाम्या करतात। श्रेणी बदलानंतर असं घडल्याचं आम्ही यापूर्वी पाहिलंय। सध्याच्या जागांचा वापर 40 ते 60% दरम्यान असतो। जर दरवाढ लागू झाली तर व्यवसायात नक्कीच तोटा होईल, असं एका
PPL कंत्राटदाराने सांगितलं. पॉडकास्टची चौथी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात इराणच्या शरणागतीची मागणी केली आहे. इराणवरील हल्ल्याच्या सुरुवातीपासून ट्रम्प यांनी या युद्धात 3 वेळा आपली भूमिका बदलली आहे. सर्वप्रथम 28 फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी दावा केला होता की अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणमध्ये सत्तापालट होईल. त्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाली. अमेरिका हे उद्दिष्ट साध्य करण्यात अयशस्वी ठरली. यानंतर 7 मार्च रोजी ट्रम्प यांनी घोषणा केली की युद्धविरामाबाबत इराणसोबत कोणतीही चर्चा होणार नाही. ट्रम्प या विधानावर ठाम राहू शकले नाहीत. एप्रिलच्या सुरुवातीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळे दूर करण्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली. हा प्रकल्प 3 एप्रिल रोजी सुरू करण्यात आला, परंतु 48 तासांच्या आतच ट्रम्प यांनी तो स्थगित केल्याची घोषणा केली. आता एक मोठा खुलासा समोर आलाय. सौदी अरेबियाच्या दबावामुळे ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम थांबवलाय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे पश्चिम बंगालची. पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांनी बंगाल विधानसभा बरखास्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवलं होतं. या विजयानंतर मतचोरीचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल RN रवी यांनी 2026ची निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे संपुष्टात आणणारं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. विधानसभा बरखास्त झाल्यामुळे ममता बॅनर्जी आता राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. ग्रँड स्लॅम स्पर्धात अधिक बक्षीस रक्कम मिळावी म्हणून बहिष्काराचं हत्यार उपसण्याच्या तयारीत असलेल्या टेनिस खेळाडूंना इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या संघटकांनी पाठिंबा दर्शवलाय. इटालियन ओपन टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष अँजेलो बिनाघी हे या संधीचा फायदा घेऊन आपली स्पर्धा 5वी ग्रँड स्लॅम स्पर्धा करण्याची मोहीम राबवत आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन या 4च ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत. बक्षीस रक्कम वाढीसाठी टेनिस खेळाडूंनी या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेला टार्गेट केलंय. ATP आणि WTA स्पर्धांतून 22% रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते, तर फ्रेंच ओपन स्पर्धेत बक्षीस रक्कम 14.3% करण्यात आली आहे. त्यावरून खेळाडूंमध्ये संतापाचं वातावरण आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता अली फजलची. आपल्या अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही स्तरावर ओळख निर्माण करणारा अभिनेता अली फजल सध्या त्याच्या करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मिर्झापूरमधील गुड्डू पंडितच्या भूमिकेतून घराघरात पोचल्यानंतर अली आता एका मोठ्या बजेटच्या ॲक्शन फिल्ममध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात तो भारतातील एका मोठ्या ॲक्शन सुपरस्टार सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या नवीन प्रकल्पासाठी सध्या बोलणी सुरू असून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र हा चित्रपट अलीच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असू शकतो. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.